नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठीचा प्रस्ताव पाठवलाय। सध्या 5 रेस्क्यू टीम या 3 गावात कार्यरत आहेत। गरज भासल्यास आणखी टीम वाढवू अशी माहिती उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली आहे। यापूर्वी सदर बिबट्याला जेरबंद करण्याची परमिशन मिळालेली आहे, परंतु यानंतरही दुसरा काल हल्ला झाल्यामुळं आपण त्याला आजच मी शूट करण्यासाठी जे आपल्याला प्रस्ताव आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे आणि वरिष्ठाकडून परमिशन मिळाल्यानंतर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत। साधारणतः गावामध्ये सध्या किती टीम कार्यरत आहे आणि आणखी टीम वाढवणार आहात का? या ठिकाणी सद्यस्थितीत आपण पाहिलं तर पुण्याची एक आहे, नाशिकची एक, नंदुरबारची एक आणि आमच्याकडच्या स्थानिक 2 टीम, अशा 5 टीम या ठिकाणी सदर बिबट्याला पकडण्यासाठी कार्यरत आहेत। याचबरोबर आपण 5 पिंजरे या ठिकाणी लावलेले आहेत। आणखी आपण 4 पिंजरे आज लावणार आहोत आणि आवश्यकतेनुसार आपल्याला टीम सुद्धा आपण वाढवणार आहोत। ग्रामस्थांना काय आवाहन करा? हेच आहे की सदर जो लेपर्ड आहे तो संघर्षमय असल्यामुळं ह्या लेपर्ड पासून आपले जे लहान घरातील मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांना साधारणतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सुरक्षित ठेवावं। एकदा का हा लेपर्ड पकडला गेल्यानंतर सर्वांना त्यापासून मुक्ती मिळणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, निंबळक, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.